नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, टेट परीक्षा 2025 अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे मराठी विषय जो तुम्हाला आउट ऑफ गुण मिळवून देतो आणि त्या विषयाचा अभ्यासक्रम नक्की कोणता आहे, कोणत्या घटकासाठी किती गुणांचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात या संदर्भातला हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। सर्व विषयांची गुण नक्की किती आहेत आणि कशा पद्धतीचे प्रश्न असतात यावरती देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे। टेलिग्राम ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, सर्वांनी टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या। तर मराठी विषयाचा विचार जर केला तर लिंग या घटकावरती 1 गुणांचा प्रश्न असतो, विशेषण 1 गुणांचा प्रश्न साधारणतः असतो, शुद्ध शब्द तुम्हाला करायचा असतो किंवा ओळखायचा असतो तर 1 गुणांचा प्रश्न असतो, अशुद्ध शब्द कोणता आहे तो बाजूला काढायचा असतो त्यासाठी 1 गुणांचा प्रश्न असतो, शुद्ध वाक्य म्हणजे तुम्हाला 4 वाक्य दिलेली असतील तर त्याच्यामध्ये शुद्ध वाक्य कोणतं आहे तर ते तुम्हाला ओळखायचं असतं 1 गुणांसाठी, अशुद्ध वाक्य बाहेर काढायचं असतं तुम्हाला 4 पैकी तर त्यावरती 1 गुणांचा प्रश्न असतो, जोड शब्द व अलंकारिक शब्द यावरती देखील तुम्हाला 2 गुणांचे प्रश्न साधारणतः विचारले जातात। समानार्थी 2 गुणांसाठी, विरुद्धार्थी करून ठेवा शब्द संग्रहावरती भरपूर असे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात। कमीत कमी आपण जर पाहिलं पुढे तर आपल्याला पाहायला मिळेल की शब्दांची तार्किक मांडणीवरती म्हणजे शब्दांवरती जर विचार केला तर एक 6 ते 8 प्रश्न त्या ठिकाणी असतात, लक्षात घ्या। त्यामुळे तुमचा शब्दसंग्रह स्ट्रॉंग असायला पाहिजे। वाक्यप्रचाराचा विचार जर केला तर 1 गुणांसाठी असतो, म्हणी जर पाहिलं तर 1 म्हण ही निश्चित असतेच 1 गुणांसाठी, अपूर्ण परिच्छेद दिलेला असतो 5 गुणांसाठी, संधीवरती सुद्धा तुम्हाला प्रश्न असतात 1 गुणांसाठी, वर्णमाला वरती डेफिनेटली एक क्वेश्चन असतो त्या ठिकाणी 1 गुणांसाठी, काळ जर विचारात घेतले तर काळांवरती 1 गुणांचा प्रश्न असतात, विरामचिन्ह त्या ठिकाणी तुम्हाला द्यायची असतात एखाद्या वाक्याला, शब्दसमूहाबद्दल एक शब्द तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्यावरती 1 गुणांचा प्रश्न असतो, समास तर समासावरती देखील तुम्हाला बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात 2 गुणांसाठी प्रश्न असतात, अलंकारावरती देखील साधारणतः 2 गुणांचे प्रश्न असतात, प्रयोगावरती 2 गुणांचे प्रश्न असतात, वृत्ते यावरती देखील 2 गुणांचे प्रश्न असतात, शब्दांचे व्याकरण चालवणे यावरती देखील 1 गुणांचा प्रश्न असतो। म्हणजे साधारणतः हे दिलेलं आहे, म्हणजे एखाद्या परीक्षेला समजा समास आणि अलंकार आले तर कदाचित त्या ठिकाणी प्रयोग आणि वृत्ते नसतील सुद्धा किंवा दुसऱ्या पुढच्या शिफ्टला प्रयोग आणि वृत्ते असतील। त्यामुळे हा अभ्यासक्रम जर पाहिला तुम्ही बेरीज जर केली तर कदाचित ती जेवढे आपले गुण आहेत 15 गुण त्याच्यापेक्षा जास्त गुण होत आहेत, पण हे टेंटेटिव्हली हे टॉपिक तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण करून जायचं आहे। यावरती कोणताही प्रश्न जरी आला, कोणत्याही शिफ्टला प्रश्न चेंज जरी झाले म्हणजे काय व्हायचं 2022ला आम्ही स्वतः अनुभवलं आहे की एका शिफ्टला जर वेगळा प्रकार असेल तर पुढच्या शिफ्टला दुसऱ्या टॉपिकवरती प्रश्न असायचे। मग असं व्हायला नको की तुमचं एक फक्त ठराविकच अभ्यास झाला आहे आणि दुसरा टॉपिक आलेला आहे तिथं। त्यामुळे हे सगळे टॉपिक सर्वांनी व्यवस्थितपणे करा। सर्वांना ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच।